सावली, बरं झालं तू आलीस. आम्ही सगळे केव्हापासून तुझीच वाट बघत होतो. बघ तुझी वाट बघता बघता आम्ही विधीला सुरुवात केली, पण सगळं काही तुझ्या सुखासाठीच होतंय बरं का. बरं झालं आली. चला आता थांबायला नको. हा, विधी आटपून घेऊया. नाही गुरुजी, विधी सुरू करू नका, प्लीज थांबा. तारा मॅडम, तिलोत्तमा मॅडमना तो व्हिडिओ दाखवा ना. काय ग? बाबा, मी सानिका, नील आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. नील आमच्या लग्नासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला नाही. तिलोत्तमा काकू, नील आणि चंद्रकांत काका यांच्या नकारामुळे मला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या या अवस्थेला मेहंदळे कुटुंब जबाबदार आहे. हा व्हिडिओ यांना कसा काय मिळाला? कोणी केलं हे सगळं? माझ्या सगळ्या प्लॅनची माती केली. आता काय करू मी? तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलंस ना? हा, तू केलंस ना हे सगळं? खरं सांग मला. तिलोत्तमा, अगं कसं सांगू तुला? मी नाही केलंय हे. मला माहित पण नाही हा व्हिडिओ यांच्याकडे कसा आला ते. खोटं बोलताय तुम्ही. ह्या व्हिडिओचा वापर करून तुम्ही तिलोत्तमा मॅडमला वेठीस धरलत. तिलोत्तमा मॅडम, मला आधीपासूनच संशय होता, म्हणूनच मी साखरे डॉक्टरांना बोलवलं होतं. पण त्या डॉक्टरांनी सुद्धा तुमच्यासोबत हात मिळवणी करून आम्हाला अर्धवट सत्य सांगितलं. अहो, मला माफ करा, मी तुमचा रोष ओढावून घेतला, पण मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं इतकंच. म्हणूनच मी त्या दिवशी तिलोत्तमा मॅडमचा पाठलाग केला होता. आणि तिथे जे काही पाहिलं ना, ते खूप भयानक होतं. तिलोत्तमा मॅडम, मी आले. सावली, मला वचन दे. इथे काय घडलं तू कोणाला नाही सांगणार. वचन दे. मी वचन देते, मी नाही सांगणार कोणाला काही. थँक्यू. मला माफ करा तिलोत्तमा मॅडम, मी तुम्हाला दिलेलं वचन मोडलंय. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे सगळं फक्त आपल्या घरासाठी आणि तुमच्या सन्मानासाठी केलंय. आई, हे सत्य तू इतके वर्ष का लपवलं आमच्यापासून? सॉरी, मला कळतंय मी चुकले, पण हे सगळं मी स्वतःच्या स्वार्थासाठी अजिबात केलं नाही. मी हे सगळं माझ्या माणसांसाठी केलं, माझ्या कुटुंबासाठी केलं. कारण हिने मला सांगितलं की सानिकाने स्टेटमेंट दिलंय की तिची जी अवस्था आहे ती आपल्या सगळ्यांमुळे झाली आहे, तुमच्यामुळे झाली आहे, माझ्यामुळे झाली आहे. आपल्या सगळ्यांची नावं घेतली तिने. आणि हे सगळं जर का उघडकीस आलं असतं, बाहेर आलं असतं, तर आपण सगळेजण जेलमध्ये गेलो असतो. माझ्या माणसांना वाचवण्यासाठी
माझ्या घराची अब्रू राखण्यासाठी मी हे सगळं केलं. मला कळतंय मी चुकले, पण आय एम सॉरी. मी खूप मोठं पाप केलंय. पण आत्ता मला कळतंय पापाची पाठराखण करणं पाप करण्याहून मोठं पाप आहे. मी चुकले, मी खरंच चुकले. वा ग तिलोत्तमा, सगळं करून सरून नामानिराळी झाली आणि सगळं माझ्यावरच ढकललंस. कोणासाठी केलं मी हे सगळं? हं? तुझी मदत करायची म्हणून केलं हे सगळं मी. का तू माझा वापर नाही केलास? मला नाही वेठीस धरलंस तू? सतत माझ्याशी खोटं बोललीस तू, सतत. काय? मी तुझा वापर केला? मग तुम्ही सगळ्यांनी काय केलं माझ्यासोबत? मान्य आहे माझी एक चूक झाली. सावलीच्या बाबतीत, ताराच्या बाबतीत माझी चूक झाली. मी लपवलं त्यांच्या आवाजाचं सत्य. पण म्हणून माझ्या एका चुकीची शिक्षा म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्या इतक्या वर्षाच्या संगीत परंपरेवर, माझ्या परिश्रमांवर पाणी फिरवलं. मग जर तुम्ही माझ्या एका चुकीचा वापर असा केला, मग आता मी तेच केलं ना. जशी तुम्ही माझी एक चूक गृहीत धरून माझं अस्तित्व संपवलं, माझं तेच अस्तित्व पुन्हा उभं करण्यासाठी मी जर तुझ्या चुकीचा वापर केला तर काय चुकलं माझं? तरीही आपल्या लेकीचं सासर आहे हे म्हणून मी कधी तुमच्या कोणाच्या बाबतीत वाईट विचार केला नाही. नेहमी चांगल्याचाच विचार केला. आणि आज हा सगळा जो घाट घातलाय ना, हाही तुमच्या भल्यासाठीच घातलाय. तिलोत्तमा, तुझ्या लाडक्या लेकाच्या सुखासाठी करते मी हे सगळं. म्हणून आता हेच सांगतेय, चुका माझ्याही झाल्या, चूक तुझीही झाली ना. मग आता ते सगळं विसरून जाऊया, मागे टाकूया, पुन्हा सगळी नव्याने सुरुवात करूया. हे जे आपण सगळं करतोय, हा सारंग सावलीच्या सुखासाठी हा जो विधी करतोय तो पूर्ण करूया. हं? विसरून जाऊया सगळं मागचं. गुरुजी, तुम्ही का थांबला? विधी सुरू करूया. सुरू करा.